नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओमकार करिअर अकॅडमी आयोजित ऑनलाईन पोलीस भरती टेस्ट नंबर 4 मधील प्रश्नांच्या चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तसं पाहिलं तर जीवनसत्व या घटकावर आत्तापर्यंत आपण मागच्या 2-3 प्रश्नपत्रिकांच्या मध्ये सुद्धा बरीच चर्चा केलेली आहे. कारण जीवनसत्व हा विज्ञानमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या परीक्षेला याच्यावर जीवनसत्वांचे स्रोत, जीवनसत्वांच्या अभावी होणारे रोग, जीवनसत्वांचे प्रकार या घटकावर प्रश्न विचारले जातात. तसंच जीवनसत्वांची रासायनिक नावं याच्यावरही प्रश्न विचारले जातात. आणि रासायनिक नावं असल्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याचदा ही नावं लक्षात ठेवायला थोडीशी अडचण जाते. म्हणजे उदाहरणार्थ समजा ए जीवनसत्व आहे, तर ए जीवनसत्वाला आपण रेटिनॉल असं म्हणतो, बरोबर. ए जीवनसत्वाचं नाव काय आहे? रेटिनॉल. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या रेटिनॉल असणार आहे. बी जीवनसत्वाला आपण थायमिन असं म्हणतो. बी जीवनसत्वाला थायमिन असं म्हटलं जातं. तर पुढे जे सी जीवनसत्व आहे त्याला ॲस्कॉर्बिक आम्ल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ॲस्कॉर्बिक आम्ल. ॲस्कॉर्बिक आम्ल. तर डी जीवनसत्वाला कॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. डी जीवनसत्वाला काय म्हणतो? कॅल्सिफेरॉल. ई जीवनसत्वाला टोकोफेरॉल. ई जीवनसत्वाला टोकोफेरॉल असं म्हणतो. के जीवनसत्वाला के जीवनसत्वाला के जीवनसत्व जे आहे त्याला फिलोक्विनॉन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फिलोक्विनॉन असं म्हटलं जातं. मग आता ही नावं लक्षात ठेवताना काय होतं? ए रेटिनॉल, बी थायमिन, सी ॲस्कॉर्बिक आम्ल, डी कॅल्सिफेरॉल, ई टोकोफेरॉल, के फिलोक्विनॉन वगैरे. तर ही रासायनिक नावं लक्षात ठेवताना बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं. म्हणजे काही वेळेला काय होतं की जीवनसत्वांची नावं माहिती असतात, पण थायमिन कुणाला म्हणायचं, कॅल्सिफेरॉल कुणाला म्हणायचं, टोकोफेरॉल कुणाला म्हणायचं हे बऱ्याचदा लक्षात राहत नाही. ह्याच्यासाठी एक थोडक्यात मी शॉर्ट ट्रिक सांगतो. समजा काय करायचं, यामध्ये ही जीवनसत्वांची जी रासायनिक नावं आहेत त्यांची अद्याक्षर आपण विचारात घेऊ. पहिलं रेटिनॉलचं रे आहे, थायमिनचं था आहे, रेथा असं होईल, बरोबर. समजा ॲस्कॉर्बिक मधला आपण ए घेतला, कॅल्सिफेरॉल मधला क घेतला, टोकोफेरॉल मधला टॉ घेतला, फिलोक्विनॉन मधला फी घेतला. तर इथे एक टॅगलाईन तयार होईल किंवा ही निमोनिक्स तयार होईल. रेता एक टॉफी. काय तयार होईल? रेथा एक टॉफी. रेता एक टॉफी लक्षात ठेवलं की तुमच्या ही सर्व नावं लक्षात राहतील. रे फॉर रेटिनॉल म्हणजे ए जीवनसत्व, था फॉर थायमिन, थायमिन म्हणजे बी जीवनसत्व, ए फॉर ॲस्कॉर्बिक आम्ल, सी जीवनसत्व, क फॉर कॅल्सिफेरॉल, डी जीवनसत्व, टॉ फॉर टोकोफेरॉल, ई जीवनसत्व आणि फी फॉर फिलोक्विनॉन, के जीवनसत्व. ही नावं आपण पटकन लक्षात ठेवू शकतो. अर्थात या जीवनसत्वांच्या रासायनिक नावांच्या बाबतीत जर ह्या शॉर्ट ट्रिक्स आपल्या लक्षात राहिल्या तर आपल्याला बऱ्यापैकी याचा उपयोग होऊ शकतो. अर्थात याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की जीवनसत्व, त्यांच्या अभावी होणारे रोग वगैरे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. जसं मागच्या पेपरमध्ये आपण पाहिलं होतं, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे राथांधळेपणा होतो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो, क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अर्थातच हिरड्यांच्या रक्तपुरवठ्यात किंवा वाढीत अडथळा येतो, स्कर्वी नावाचा आजार होतो त्याच्यामुळे, ड जीवनसत्वामुळे मुडदूस वगैरे सारखे आजार होतात, हाडे कमकुवत होतात, ठिसूळ होतात, हे पाहिलेलं होतं. ई जीवनसत्वामुळे आपल्या ज्या वांजपणा येऊ शकतो, वारंवार गर्भपात होतात किंवा स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात. के जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही वगैरे अशा बऱ्याच गोष्टींच्यावर अगोदर आपण पाहिलेलं होतं. तर जीवनसत्व हा घटक किंवा व्हिटॅमिन्स हा घटक स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. तर ही टॅगलाईन तुमच्या सर्वांच्या लक्षात राहिलेली आहे. रेथा एक टॉफी. रेता एक टॉफीमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? रे फॉर रेटिनॉल म्हणजे ए जीवनसत्व, था फॉर थायमिन म्हणजे बी जीवनसत्व, सी फॉर ॲस्कॉर्बिक आम्ल, सी जीवनसत्व, डी फॉर कॅल्सिफेरॉल,
म्हणजे डी जीवनसत्व, टोकोफेरॉल ई जीवनसत्व, फिलोक्विनॉन के जीवनसत्व. रेता एक टॉपिक लक्षात राहिलं की तुमच्या ही जीवनसत्वांची रासायनिक नावं लक्षात राहतील. पुढचा प्रश्न आहे प्रकाशीय तंतूचे कार्य कोणत्या तत्वाने चालते. अर्थात प्रकाशीय तंतू म्हणजे तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या ज्या खूप मोठमोठ्या शस्त्रक्रिया आहेत, ह्या शस्त्रक्रिया करत असताना ह्या प्रकाशीय तंतूंचा वापर केला जातो. किंवा घरामध्ये तुम्ही डेकोरेशनची काही वस्तू पाहिली असेल की त्याच्यामध्ये असे प्रकाशीय तंतू असतात, अनेक फायबर्स, अगदी आपल्या केसापेक्षा सुद्धा कमी जाडीचे असंख्य फायबर असे एकत्र एका पाईपमध्ये गुरफटलेले असतात. तुम्ही हल्ली टेलिफोनच्या वायर्स वगैरे पाहिल्या असतील, त्या मोठ्या केबल्स पाहिल्या असतील, त्याच्यामध्ये असे अनेक तंतू असतात. तर हे जे प्रकाशीय तंतू आहेत हे ह्या प्रकाशीय तंतूचं कार्य कोणत्या तत्वावर चालतं असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे प्रकाशीय तंतूचं जे कार्य आहे हे संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्वावर चालतं. कोणत्या तत्वावर? संपूर्ण अंतर्गत परावर्तन. म्हणजे काय, समजा आता एखादा समजा हा फायबर आहे, म्हणजे अगदी आपल्या केसापेक्षा सुद्धा सूक्ष्मसा तंतू असतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ह्या ज्या वेव्ज आहेत त्या अशा पद्धतीने तिरकस पाठवल्या जातात. त्यामुळे त्याचं काय होत आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येतं. काय होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि याच्यामुळे काय केलं जातं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने ह्या वेव्ज वेगवेगळ्या मार्गाने एकाच वेळेला अनेक वेव्ज त्या तंतूमधून पाठवू शकतो. त्याचा उपयोग की अर्थातच ज्या पहिल्या खूप जाड्या भरड्या मोठ्या वायर असायच्या त्याची जागा अतिसूक्ष्म अशा ह्या फायबर्सनी घेतलेली आपल्याला दिसून येते. तर महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की हे कोणत्या तत्वावर कार्य करते, तर संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर प्रकाशीय तंतू कार्य करत असतो. पुढचा आहे मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. तर याचं उत्तर तुम्हाला पटकन सांगता येईल. मराठी सत्तेचा उदय हा जो ग्रंथ आहे हा न्यायमूर्ती रानडे, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन हा हे तुमचं उत्तर आहे. न्यायमूर्ती रानडे हे तुमचं 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. तर याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात. विशेषतः त्यांचं महिलांसाठी असणारं जे कार्य आहे त्या कार्यावर आधारित प्रश्न परीक्षेला बरेच विचारले जातात. म्हणजे त्यांनी ज्या वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या त्या संस्थांच्याबद्दल तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या उपाध्या आहेत त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. अर्थात न्यायमूर्ती रानडे यांना आपण महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक म्हणतोच, एवढंच नव्हे तर अर्थशास्त्रज्ञ सुद्धा त्यांना म्हटलं जातं. म्हणजेच त्यांचे जे काही आर्थिक सिद्धांत आहेत त्यामुळे त्यांना आपण हिंदी अर्थशास्त्राचे जनक असंही त्यांना म्हटलं जातं. या काही उपाध्या आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. न्यायमूर्ती रानडे यांना आपण हिंदी अर्थशास्त्राचे जनक असंही म्हणतो. हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इसवी सन 1878 साली पुण्यात जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं, अर्थात हे मराठी भाषेचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आणि या साहित्य संमेलनाची जी धुरा आहे अध्यक्षपदाची ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सांभाळलेली होती. त्यामुळे अखिल भारतीय मराठी पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असा प्रश्न आहे, त्याचं उत्तर देखील काय असतं, न्यायमूर्ती रानडे हे त्याचं उत्तर आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झालेले होते. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. हाही त्याच्यातून अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचं योगदान होतं. वेगवेगळ्या संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. यामध्ये बऱ्याच संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. यामध्ये ज्ञानप्रसारक सभा असेल, परमहंस सभा असेल, प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक सभा असेल, भारतीय सामाजिक परिषद असेल, या वेगवेगळ्या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या किंवा त्यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. अशा अनेक क्षेत्रातील संस्था स्थापन करून त्यांनी भारतीय संस्थात्मक जीवनाचा पाया घातला असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. अर्थात हे जे गौरवोद्गार आहेत हे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल काढले जातात की त्यांनी अनेक क्षेत्रातील संस्था स्थापन करून भारतीय संस्थात्मक जीवनाचा पाया घातला असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल आपण काढत असतो.
किंवा त्यांना तसं आधुनिक संस्थात्मक जीवनाचा पाया घालणारा समाजसुधारक असंही त्यांना म्हणतो. त्याचबरोबर त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेलं जे कार्य आहे, विधवा विवाहाच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं जे कार्य आहे, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक असंही म्हटलं जातं किंवा सनदशीर राजकारणाचे जनक असंही त्यांना म्हटलं जातं. अर्थशास्त्रातल्या त्यांच्या योगदानामुळे आपण त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतो. त्याचबरोबर त्यांची एक महत्त्वपूर्ण जी संस्था आहे, त्यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा या संस्थेची स्थापना केलेली होती. आणि अर्थात ही संस्था अजूनसुद्धा पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करत असते. वसंत व्याख्यानमालेचं अजूनही या संस्थेमार्फत आयोजन केलं जातं. त्याचबरोबर त्यांनी भारतीय सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर MPSCला बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली होती. आणि म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या संस्थांचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ती सार्वजनिक सभा असो किंवा प्रार्थना समाज असो, भारतीय सामाजिक परिषद असो, वक्तृत्वोत्तेजक सभा असो किंवा अगदी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया असो, अशा अनेक संस्थांच्या पायाभरणीमध्ये, या स्थापनेमध्ये त्यांचा प्रचंड असा सहभाग होता, महत्त्वपूर्ण असा सहभाग होता. आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील संस्थात्मक जीवनाचा पाया घातला असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे ग्रंथसुद्धा लिहिले. त्याच्यामध्ये आत्ता जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, मराठी सत्तेचा उदय, द राईज ऑफ मराठा पॉवर, हा ग्रंथ त्यांनी लिहिला. खरं तर ते मॅट्रिकला असतानाच त्यांनी मराठी सत्तेचा उदय विकास या विषयावर निबंध लिहिला होता आणि परत त्याच्यावरच त्यांनी प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते. मुंबई विद्यापीठात मराठी भाषेसाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले. म्हणजे त्यांचं कार्य जे आहे हे कार्य खरोखरच अतिशय उल्लेखनीय असं आहे. त्यामुळे या समाजसुधारकावर वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. यातल्या काही गोष्टी मात्र लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव मराठी सत्तेचा उदय, वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया याची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना ज्या वेगवेगळ्या उपाध्या आहेत, महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक, हिंदी अर्थशास्त्राचे जनक, सनदशीर राजकारणाचे जनक वगैरे ह्या ज्या उपाध्या आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांनी राईज ऑफ मराठा पॉवर म्हणजे मराठी सत्तेचा उदय याच्याबरोबर एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. तर असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांना परीक्षेला विचारले, हे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून या समाजसुधारकांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर द बंगाल गॅझेट हे भारतातले पहिले वृत्तपत्र आहे. कोणते पहिले वृत्तपत्र आहे? द बंगाल गॅझेट हे भारतातले पहिले वृत्तपत्र मानले जाते. पुढचा आहे, मूकनायक हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. तर या प्रश्नाचं उत्तर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण याच्याच अनुषंगाने स्पर्धा परीक्षांना मूकनायक या नियतकालिकाबद्दल बरेच प्रश्न विचारले जातात. मूकनायक हे जे नियतकालिक आहे हे मुळात पाक्षिक आहे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणार. मूकनायक हे जे पाक्षिक आहे याची सुरुवात म्हणजे याचा पहिला जो अंक आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 या दिवशी प्रसिद्ध केलेला होता. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. या पाक्षिकाला किंवा मूकनायक या नियतकालिकाला छत्रपती शाहू महाराज यांनी ₹2500 ची मदत केली होती, देणगी दिलेली होती हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी. याच्यावर बऱ्याच स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारलेले आहेत. छत्रपती शाहू महाराज यांनी ₹2500 ची देणगी दिलेली होती. या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून, मूकनायक या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून पांडुरंग नंदराम भटकर, एवढं लक्षात राहिलं तरी तुमच्यात चालेल,
पांडुरंग भटकर यांनी सुरुवातीला संपादक पद स्वीकारलं, कारण त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिडनीम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते आणि मग त्यांना असे संपादक पद भूषवता येत नव्हतं, म्हणून पांडुरंग भटकर यांनी हे संपादक पद भूषवलेलं होतं. पण या पाक्षिकामधले पहिले जवळजवळ 13 अंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिले होते. त्याच्यानंतर 31 जुलै 1920ला याचं संपादक पद जे आहे, या पाक्षिकाचं जे संपादक पद आहे, हे संपादक पद ज्ञानेश्वर घोलप यांच्याकडे गेलेलं होतं. कुणी संपादक पद सांभाळलं? ज्ञानेश्वर घोलप यांनी हे संपादक पद सांभाळलं, कारण 5 जुलै 1920च्या दरम्यान आंबेडकर शिक्षणासाठी लंडनला गेले आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर घोलप यांनी हे संपादक पद स्वीकारलेलं होतं, त्याची धुरा त्यांनी सांभाळलेली होती. आणि मग त्याच्यानंतर एप्रिल 1923मध्ये मूकनायक हे नियतकालिक बंद झालं. तर याच्याबद्दल या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सुरू कुणी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याला मदत कुणी केली होती? छत्रपती शाहू महाराजांनी. किती रुपयाची केली होती? ₹2500. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याचे सुरुवातीचे संपादक कोण होते? तर याचे सुरुवातीचे संपादक पांडुरंग भटकर होते. त्याच्यानंतर संपादक पदी कुणी काम केलं तर ज्ञानेश्वर घोलप यांनी. 31 जुलै 1920 पासून ज्ञानेश्वर घोलप यांनी संपादक पदाची धुरा सांभाळलेली होती. त्याचबरोबर एमपीएससीला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की या मूकनायकाच्या पाक्षिकावर कोणत्या संतांच्या ओळी होत्या, कोणत्या संतांच्या ओव्या होत्या? तर याच्यामध्ये ही जी बिरुदावली असते, जी सुरुवातीची हेडलाईन असते, त्याच्यामध्ये संत तुकारामांच्या ओव्या छापलेल्या होत्या. काय करून आता धरून या भीड, निशक हे तोंड वाजविले, नवे जगी कोण मुखियाचा जाण, सार्थक लाजुनी नवे हित, या ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये छापलेल्या होत्या. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल लक्षात ठेवाव्या लागतील. याच्यावर वेगवेगळ्या प्रश्न परीक्षांना विचारले जाऊ शकतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, विधवांच्या शिक्षणासाठी टिंबटिंब यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. विधवांच्या शिक्षणासाठी टिंबटिंब यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. तर विधवा विवाह असेल, विधवांचं शिक्षण असेल, विधवेच्या आत्मसन्मानासाठी केलेलं कार्य असेल, हे ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला अर्थात प्रामुख्याने पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे किंवा उर्फ त्यांना आपण अण्णा कर्वे, अण्णासाहेब कर्वे असंही म्हणतो. तर हा जो अनाथ बालिकाश्रम आहे, हा अनाथ बालिकाश्रम कुणी स्थापन केलेला होता? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेला होता. खरं तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संपूर्ण कार्याचा आपण आढावा घेतो त्यावेळेला 104 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलेला हा जो समाजसुधारक आहे, याने एखाद्या ऋषीप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी, त्यांच्या विकासासाठी घालवलं. आणि म्हणून अतिशय 104 वर्षाचं ते त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे, हे त्यांनी मग ते महिला शिक्षण असेल, महिलांचे हक्क असतील, विधवा पुनर्विवाह असेल, असं 104 वर्षाचं जीवन एखाद्या ऋषीप्रमाणे या कार्यासाठी वाहून घेतलेलं होतं. त्यांनी सुरुवातीला 1907 साली महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी एक अगदी झोपडीमध्ये ती शाळा सुरू केलेली होती. त्याच्यानंतर ते बालिकाश्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं. हे जे अनाथ बालिकाश्रम आहे हे 1920ला त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या कार्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात की स्त्रियावर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक, याचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, यांच्या जीवनकार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्याचबरोबर थोर तत्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर, याच्यावर परीक्षेला बरेच प्रश्न विचारले जातात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर कोणत्या तत्वज्ञ व्यक्तीचा प्रभाव होता? तर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर अतिशय मोठा पगडा होता. तर अशा पद्धतीने त्यांचं जे शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आहे त्याच्यावर अतिशय वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. म्हणजे इसवी सन 1896 मध्ये त्यांनी हिंगणे या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. त्याच्यानंतर पुढे अनाथ बालिकाश्रम 1900 साली चालू केला, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाची संस्था, या सर्व संस्थांना आधार देण्यासाठी मनुष्यबळ निर्मिती करता यावी म्हणून त्यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना 1910 साली केलेली होती.
याचं वर्ष वगैरे सुद्धा वेगळ्या परीक्षांना विचारलेलं आहे. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली, तर महर्षी कर्वे यांनी केली. कधी केली, 1910 साली स्थापना केली. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नाने पुण्यात महिलांसाठी पहिलं विद्यापीठ सुरू झालं 1916 साली. 1916 साली महिला विद्यापीठाची, भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. अर्थात त्याला पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखाचं अनुदान दिलं. त्यामुळे त्या विद्यापीठाचं नाव SNDT म्हणजेच श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय. SNDT महाविद्यालय म्हणजेच श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असं त्याचं पुढे नामकरण करण्यात आलं, किंवा महिला विद्यापीठ असं त्याचं नामकरण करण्यात आलं. पण या भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना करण्याचं श्रेय सुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जातं. ही जी विद्यापीठाची जी स्थापना आहे ती त्यांनी अर्थात 3 जून 1916 रोजी पुणे या ठिकाणी ही स्थापना त्यांनी केलेली होती. आणि मग त्याच्यानंतर परत त्यांना स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा सुद्धा त्याला मिळालेला होता. अशा पद्धतीने अतिशय स्त्री शिक्षणासाठी, विधवा विवाहासाठी किंवा स्त्रियांच्या उद्धारासाठी खूप मोठं कार्य करणाऱ्या या समाजसुधारकाला वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले होते. मग त्यामध्ये 1955 साली पद्मविभूषण असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रातला पहिला भारतरत्न पुरस्कार किंवा भारतातला पहिला भारतरत्न पुरस्कार 1958 साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिले व्यक्ती म्हणून आपण त्यांचा उल्लेख सुद्धा करतो. तर अशा पद्धतीने या महान समाजसुधारकावर सुद्धा परीक्षेला वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये महत्त्वाचं अनाथ बालिकाश्रम असेल, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालय असेल, किंवा निष्काम कर्ममठ की ज्याची स्थापना 1910 साली केली, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रावर तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जातात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जे आत्मचरित्र आहे या आत्मचरित्रावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यामध्ये त्यांचं मराठीमध्ये जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे आत्मवृत्त. मराठीमध्ये जे आत्मचरित्र आहे त्याचं जे नाव आहे ते आत्मवृत्त असं त्याचं नाव आहे. तर त्याच्यावर प्रश्न. तर इंग्रजीमध्ये त्यांनी लुकिंग बॅक हे आत्मवृत्त लिहिलेलं आहे. त्यांचं मराठीमधलं आत्मचरित्र जे आहे त्याचं नाव आहे आत्मवृत्तच. तर इंग्रजीमध्ये जे आत्मवृत्त आहे याच्यावर MPSCच्या सुद्धा डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेला वगैरे प्रश्न विचारलेले आहेत की महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या इंग्रजी आत्मवृत्ताचं नाव काय. तर मराठीमध्ये जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आत्मवृत्त आणि इंग्रजीमध्ये जे त्यांचं आत्मवृत्त आहे त्याचं नाव आहे लुकिंग बॅक. तर या घटकावर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न परीक्षांना विचारले जाऊ शकतात. पुढे आहे प्राणहिता. हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. हा प्रश्नही बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. त्याचं उत्तर काय लक्षात ठेवाल, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा जो एकत्रित प्रवाह आहे त्याला आपण प्राणहिता असं म्हणतो. पुढे रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे. तर रॉक गार्डन हे प्रसिद्ध ठिकाण, प्रसिद्ध असं जे गार्डन आहे हे चंदीगड या शहरामध्ये आहे. त्याच्यानंतर अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. तर अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे गुजरात राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे आंध्राची नवीन राजधानी अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे. तर आपल्याला माहिती आहे की नुकतंच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी 2 वेगवेगळी राज्य तयार झालेली आहेत. तर याच्यामध्ये आंध्राची जी नवीन राजधानी आहे अमरावती, अर्थात हे आंध्र प्रदेशामधली अमरावती आहे आणि ही कोणत्या नदीच्या तीरावर आहे, कृष्णा नदीच्या तीरावर. त्या ठिकाणी आंध्र प्रदेशामधला जो गुंटूर जिल्हा आहे या गुंटूर जिल्ह्यामध्ये अमरावती हे शहर आहे आणि ती आंध्र प्रदेशची नवीन राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे. तर भारतीय वन संशोधन संस्था हा एक अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे. भारतीय वन संशोधन संस्थेवर सुद्धा परीक्षेला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर भारतीय वन संशोधन संस्था जी आहे ही भारतीय
वन संशोधन संस्था उत्तराखंडामधल्या, अर्थातच उत्तराखंडामध्ये डेहराडून या ठिकाणी ही भारतीय वन संशोधन संस्था आहे. भारतीय वन संशोधन संस्था ही अर्थातच वनांचं संवर्धन या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर वनसंवर्धन, वनशिक्षण वगैरे या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य करते. भारतीय वन संशोधन संस्थेची जी स्थापना आहे ती 1878 सालाची आहे. ही जी स्थापना आहे ही 1878 सालाची या संस्थेची स्थापना आहे. 1878 आत्ताच्या उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी ही भारत सरकारची अतिशय महत्त्वाची अशी संस्था आहे की जी उत्तराखंडची राजधानी डेहराडून या ठिकाणी आहे. भारतीय वन संशोधन संस्था. तर या भारतीय वन संशोधन संस्थेचं जे कार्य आहे या कार्यामध्ये आपण बघितलं की वनसंवर्धन असेल, त्याचबरोबर वनसंरक्षण असेल, त्याचं शिक्षण असेल, या संबंधित जागतिक दर्जाचं संशोधन या संस्थेमध्ये चालू असतं. भूतान हा जो देश आहे, भूतान हा खरं तर आपण भूतानचं वैशिष्ट्य कोणतं आहे? भूतानला पण आनंदी लोकांचा देश असं म्हणतो. जगातील आनंदी लोकांचा देश म्हणून भूतानला ओळखलं जातं. तर हा भूतानचा जो हा आनंदी लोकांचा देश आहे त्याच्या आनंदामध्ये या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. भारतीय वन संशोधन संस्थेचं मोलाचं योगदान आहे, कारण भूतानमध्ये असलेली 80% जी वनश्रीमंती आहे हे जपण्याचं काम ही आपली भारतीय वन संशोधन संस्था करत असते. आणि थोडक्यात सांगायचं तर भारतीय वन संशोधन संस्था ही आशिया खंडातली वनक्षेत्रामधील वृक्षविद्येचं एकमेव असं दालन आहे. अगदी आशिया खंडामध्ये सुद्धा अतिशय प्रसिद्ध अशी ही संस्था आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथला म्हटलं जातं, कारण ॲडम स्मिथने जो अर्थशास्त्रावर पहिला ग्रंथ लिहिला, राष्ट्राची संपत्ती. ॲडम स्मिथचा हा जो राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन वेगवेगळे विषय समजले जाऊ लागले आणि त्याच्यामुळे राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिणाऱ्या ॲडम स्मिथला आपण काय म्हणतो? अर्थशास्त्राचा जनक म्हणून संबोधलं जातं. पुढे आहे शून्य आधारित अंदाजपत्रकाचे जनक कोणाला म्हणतात? तर शून्य आधारित अंदाजपत्रक याचा अर्थ की एखाद्या वर्षामध्ये आपण अर्थातच अंदाजपत्रकाचा जो बेस आहे हा शून्य पकडतो आणि त्याच्या दृष्टीने नियोजन करतो, त्याला शून्य आधारित अंदाजपत्रक असं म्हणतो. ही संकल्पना पीटर फियर यांनी मांडलेली होती आणि त्यामुळे त्यांना शून्य आधारित अंदाजपत्रकाचे जनक असं म्हटलं जातं. ही पीटर फियर यांनी ही शून्य आधारित अंदाजपत्रकाची जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम 1970च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये मांडलेली होती, की ज्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्रपती जिमी कार्टर होते त्यावेळेला ही संकल्पना मांडलेली होती. तरी लक्षात असू दे की शून्य आधारित अंदाजपत्रकाचं जनक कोणाला म्हटलं जातं? तर पीटर फियरला. पुढे भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हटलं की पटकन आपल्या समोर नाव येतं ते डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं. त्यामुळे डॉक्टर स्वामीनाथन यांना पण भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असं म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हरित क्रांतीशी संबंधित जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून जर विचारलं तर जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना ओळखतो. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो. याच्या मागचा थोडाफार इतिहास तुम्हाला माहिती असेल. ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये साहजिकच हिटलरने प्रचंड असा अमोनियमचा साठा केलेला होता. अर्थात अमोनियमच्या साठ्याचे काही दिवसापूर्वी आपण बेरूत या शहरामध्ये झालेले स्फोटसुद्धा पाहिले. असाच अमोनियमचा साठा जर्मनीमध्ये हिटलरने खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवलेला होता आणि ज्यावेळेला महायुद्ध समाप्त झालं त्यावेळेला ह्या अमोनियाचं करायचं काय? तर शास्त्रज्ञांनी किंवा डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी त्याच्यापासून आत्ता जो वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यावश्यक असणारं जे युरिया हे खत आहे हे खत त्याच्यापासून तयार केलं आणि त्याच्यातूनच हरित क्रांतीची निर्मिती झाली किंवा हरित क्रांतीचा जन्म झाला असं मानलं जातं. त्यामुळे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना पण जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं.
तर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून अर्थातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर वसंतराव नाईक यांचा उल्लेख आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, तर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या नावाचा त्यामध्ये उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न आहे, ज्यांच्या नावाने रेमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो ते रेमन मॅग्सेसे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर रेमन मॅग्सेसे हे फिलिपाईन्स देशाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याच नावाने हा रेमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो. पुढे, गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे कवी कोण? याच्यातला पहिला ऑप्शन आहे विंदा करंदीकर. विंदा करंदीकर किंवा थोडक्यात त्यांना आपण विंदा या नावाने सुद्धा ओळखतो. अर्थात विंदांच्या बाबतीमध्ये विंदांचं पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर, तरी विंदा करंदीकर असलं तरी या ठिकाणी पूर्ण नाव काय आहे त्यांचं? गोविंद विनायक करंदीकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. गोविंद विनायक करंदीकर. यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, विंदा करंदीकरांना 42वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांच्या अष्टदर्शनी ह्या काव्यासाठी 2003 मध्ये. हे महत्त्वाचं आहे. दुसरा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो एकूणातला तो 42वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विंदा करंदीकरांना 2003 साली प्राप्त झालेला होता. त्याच्यानंतर पुढे आहे विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकरांचं जे टोपण नाव आहे ते कुसुमाग्रज असं आहे. काय आहे? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज असं टोपण नाव काय आहे त्यांचं? अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला. विवा शिरवाडकरांना एकूण 7 भावंड होती, त्याच्यामध्ये 6 भाऊ होते आणि कुसुम नावाची एक बहीण होती. आणि मग ते कुसुम नावाची त्यांची छोटी बहीण होती. त्या छोट्या बहिणीच्या अगोदर जन्माला आले म्हणून त्यांनी स्वतःला काय टोपण नाव घेतलं? कुसुमाग्रज. ज्याचा जन्म कुसुमच्या अगोदर झाला तो कुसुमाग्रज. म्हणून विष्णू वामन शिरवाडकरांनी स्वतःचं टोपण नाव काय ठेवलेलं होतं? कुसुमाग्रज असं ते स्वतःला म्हणत. त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या बाबतीत सुद्धा खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारं ते महाराष्ट्रातलं दुसरं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला अर्थातच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर गोविंद बल्लाळ देवल असा ऑप्शन आहे. अर्थात गोविंद बल्लाळ देवल हे सुद्धा नाटककार होते. त्यांना कोणतंही असं टोपण नाव नाही आहे, पण त्यांच्या काही महत्त्वाची नाटकं आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. संशय कल्लोळ, मृचकटिक किंवा संगीत शारदा यासारखी प्रसिद्ध नाटकं त्यांनी लिहिलेली होती. तर गोविंद अग्रज हे जे टोपण नाव आहे हे टोपण नाव कुणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचं. गोविंद अग्रज हे टोपण नाव कुणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचं. राम गणेश गडकरी हे खरं तर महाराष्ट्रातील अतिशय महान असे नाटककार, विनोदी लेखक होते. त्यांनी गोविंदाग्रज नावाने जवळपास 150 कविता लिहिल्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे राम गणेश गडकरी बाळकराम या नावाने विनोदी लेखनसुद्धा करत असत. बाळकराम या नावाने ते विनोदी लेखनसुद्धा करत असत. त्यांचं एकच प्याला हे अतिशय गाजलेलं नाटक आहे. एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, बाहुबंधन ही 4 नाटकं त्यांनी लिहिलेली होती. तर अशा पद्धतीने गोविंदाग्रज यांचं जे टोपण नाव आहे, गोविंदाग्रज हे टोपण नाव जे आहे हे कुणाचं आहे? राम गणेश गडकरी यांचं. आणि ते अर्थातच बाळकराम या नावाने विनोदी लेखन करत असत. त्याच्यानंतर पुढचं आय थिंक मला वाटतं आपले 2 प्रश्न अगोदर राहिलेले आहेत. चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा. इथे एक पुस्तक आणि लेखकांची नावं दिलीत. तराळ अंतराळ शंकरराव खरातांचं आहे, बरोबर आहे. माझी जन्मठेप हे जे आहे हे पुस्तक अर्थातच माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकरांचं आहे. त्यामुळे जो चुकीचा पर्याय 2 नंबरचा ऑप्शन असणार आहे. कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण, बरोबर आहे. एक झाड एक दोन पक्षी विश्राम बेडेकरांचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फ्रीडम ॲट माउंटबॅटन फ्रीडम ॲट मिडनाईट. फ्रीडम ॲट मिडनाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? तर फ्रीडम ॲट मिडनाईट असं आहे पुस्तकाचं नाव आहे. फ्रीडम ॲट मिडनाईट.
फ्रीडम ॲट मिडनाईट असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. हे जे पुस्तक आहे हे भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यावेळच्या घटनांचं वर्णन करणार. म्हणजे अगदी लॉर्ड माउंटबॅटन भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झाले, तिथून ते अगदी महात्मा गांधीजींच्या हत्येपर्यंतचा जो कालखंड आहे त्या 2-3 वर्षातल्या सर्व ऐतिहासिक घडामोडीवर असं लिखाण करणारं फ्रीडम ॲट मिडनाईट हे सुप्रसिद्ध पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे हे डॉमिनिक लॅपेरिये, याचे 2 लेखक आहेत खरं तर. पहिल्या लेखकाचं नाव आहे डॉमिनिक लॅपिरे आणि दुसऱ्या लेखकाचं नाव आहे ते म्हणजे लॅरी कोलिन्स. असे 2 लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे फ्रीडम ॲट मिडनाईट. बऱ्याच परीक्षांना याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. हे 2 प्रश्न आपले झालेले होते. तर आपल्याला 19वा प्रश्न पाहायचा आहे. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? ह्याच्यावर अगोदरच्या परीक्षांच्या मध्ये पण प्रश्न होते. आपण थोडक्यात चर्चा करूया. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 5 जून 1972 या दिवशी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी संपूर्ण जगभरातल्या पर्यावरणवादी लोकांची परिषद भरली. 130 देशांचे प्रतिनिधी त्या परिषदेला उपस्थित होते आणि त्याच दिवशी UNEPची युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट जे पॅनल आहे त्याची स्थापना झाली. UNEPची स्थापना झाली आणि त्याच दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचं घोषित झालं. आणि 5 जून 1974 पासून प्रत्येक दिवशी हा जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी याचं यजमानपद वेगवेगळ्या देशांच्याकडे असतं. ह्या यजमानपदावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे आता 2020चा जागतिक पर्यावरण दिन तर या कोरोना महामारीच्या कालखंडातच साजरा केला. अर्थात 2020 या वर्षाचं जे यजमानपद होतं ते कोलंबिया आणि जर्मनी या 2 देशांना संयुक्त पद्धतीने दिलं होतं. आणि याचं जे थीम होतं ते बायोडायव्हर्सिटी, अर्थात जगातलं जास्तीत जास्त जैवविविधता ही आहे ही कोलंबिया ह्या छोट्याशा देशामध्ये आहे. त्यामुळे त्याचं यजमानपद त्या देशाला दिलं होतं. आणि या 2020च्या जागतिक पर्यावरण दिनाचं थीम काय होतं? बायोडायव्हर्सिटी. अगदी मागच्या 1-2 वर्षाचे थीमसुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2019ला अर्थातच वायू प्रदूषण हे थीम होतं आणि त्यावेळेला यजमानपद जे होतं चीनकडे होतं. आणि 2018ला अर्थात प्लॅस्टिक प्रदूषणावर मात किंवा बीट प्लॅस्टिक पोल्युशन हे थीम होतं. बीट प्लॅस्टिक पोल्युशन म्हणजेच प्लॅस्टिक प्रदूषणावर मात आणि याचं यजमानपद भारताकडे होतं. त्यामुळे हे 3 यजमानपद एक लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यांच्या थीमसुद्धा लक्षात ठेवा. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे आहे त्याच्यानंतर याच्याशी संबंधित अर्थात जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो याच्या मागचा हेतू तोच आहे की आत्ताची जी बायोडायव्हर्सिटी आहे, जे पर्यावरण आहे, हा पर्यावरणाचा ऱ्हास वाढत्या प्रगतीमुळे प्रचंड होत आहे आणि तो कुठे ना कुठेतरी रोखला गेला पाहिजे. यासाठी संपूर्ण जगभरात त्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. भारतात सुद्धा याच्यासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले, जनजागृती करण्यात आली आणि जेणेकरून आपल्याला पर्यावरणाच्या संवर्धनाच्या बद्दल अवेअरनेस निर्माण होईल या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्याच्या दृष्टिकोनातून काही जे महत्त्वपूर्ण कायदे आहेत ते सुद्धा परीक्षेला विचारले जातात. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे कायदे 1972 नंतरचे आहेत. याच्यामधला पहिला वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो एक्झॅक्ट 1972चा आहे. म्हणजे या लगेच त्याच वेळेला वन्यजीव संरक्षण कायदा असेल. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण कायद्यानंतर जलप्रदूषण नियंत्रण कायदा जो आहे, जलप्रदूषण नियंत्रण कायदा, हा जो कायदा आहे हा कायदा 1974ला झाला. त्याच्यानंतर परत जंगल संवर्धन कायदा जो आहे तो महत्त्वाचा आहे, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जंगल संवर्धन कायदा 1980ला लागू झाला. त्यानंतर वायू प्रदूषण नियंत्रण कायदा की हा जो कायदा आहे तो 1981ला आणि त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा बरोबर
10 वर्षानंतर पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो 1982ला लागू झालेला होता. तर या कायद्यांची नावं आणि वर्ष परीक्षेला विचारली जाऊ शकतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जलप्रदूषण नियंत्रण कायदा 1974, जंगल संवर्धन कायदा 1980, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा 1981, पर्यावरण संरक्षण कायदा 1982. हे एक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय? अर्थात अलीकडे आपण बघतो की बहुतेक राजकीय नेत्यांची जी समाधीस्थळं आहेत ही दिल्लीमध्ये आहेत आणि यांच्या नावावर परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. जसं महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? राजघाट आहे. महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे? राजघाट आहे. किंवा पंडित नेहरूंचं जे समाधीस्थळ आहे, पंडित नेहरूंचं जे समाधीस्थळ आहे त्याला आपण शांतिवन या नावाने ओळखतो. किंवा इंदिरा गांधींचं जे समाधीस्थळ आहे त्याला शक्तीस्थळ म्हटलं जातं. किंवा चौधरी चरण सिंग जे त्यांचं जे समाधीस्थळ आहे अर्थात ते किसान घाट या नावाने ओळखलं जातं. किंवा राजीव गांधींचं जे समाधीस्थळ आहे हे वीरभूमी या नावाने ओळखलं जातं. किंवा लाल बहादूर शास्त्री ज्यांच्यामुळे आपल्याला 1966च्या युद्धामध्ये निर्णायक असा विजय प्राप्त झाला, त्यांचं जे समाधीस्थळ आहे ते विजय घाट, लाल बहादूर शास्त्री यांचं जे समाधीस्थळ आहे विजय घाट या नावाने ओळखलं जातं. तर अशी जी समाधीस्थळं आहेत याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. विजय घाट असं, पंडित नेहरू शांतिवन असेल, इंदिरा गांधी शक्तीस्थळ असेल, चौधरी चरण सिंग किसान घाट आहे, राजीव गांधी वीरभूमी आहे, लाल बहादूर शास्त्री विजय घाट आहे, किंवा मोरारजी देसाई अक्षय घाट, किंवा संजय गांधींचं शांती घाट, ही जी समाधीस्थळं आहेत त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल म्हणून कोणाला ओळखतात? तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठा बोंडारा किंवा त्या फुलाला दुसरं नाव आहे तामन, हे जे फूल आहे ते महाराष्ट्राचं राज्यफूल आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचं राज्यफूल मोठा बोंडारा आहे. किंवा राज्यपक्षी विचारला जातो, हरियाल किंवा हरावत हा जो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. किंवा राज्य प्राणी जो आहे शेकरू, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. किंवा महाराष्ट्राचं राज्य खेळ कबड्डी वगैरे यासारखे गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टिंबटिंब हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत. तर पहिले राज्यपाल, पहिले मुख्यमंत्री असतील तर साहजिकच ते यशवंतराव चव्हाण हे नावाला असते. ते श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. कोण? श्री प्रकाश. पुढचा प्रश्न तुमच्या बहुतेकांचा आवडता असणार आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? तर हा कोणत्या संघाविरुद्ध खेळला होता? वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळला गेलेला होता. हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा सामना की त्याच्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2013 या दिवसामध्ये तो खेळला गेलेला होता. याच्यामध्ये सचिन तेंडुलकरने त्या सामन्यामध्ये 74 धावा, शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला गॉड ऑफ द क्रिकेट असं म्हटलं जातं, हे नाव सार्थक करून दाखवलं होतं. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने 74 धावा केलेल्या होत्या. अर्थात ते देवनरींच्या बॉलिंगवर सॅमीने त्याचा कॅच घेतला आणि सचिन आऊट झाला आणि त्याच ठिकाणी एका सुवर्णयुगाचा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अस्त झाला असं आपण म्हणतो. तर हा जो शेवटचा सामना आहे तो सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळलेला होता 14-16 नोव्हेंबर 2013च्या वेळेला. तो सामनासुद्धा भारताने जिंकलेला होता, कारण भारताने पहिल्या डावातच 495 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजच्या दोन्ही डावात खेळूनसुद्धा वेस्ट इंडिजच्या 495 धावा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे भारताने या ठिकाणी निर्णायक असा विजय मिळवला होता आणि तो सचिन तेंडुलकरचा शेवटचा सामना होता. पुढचा प्रश्न आहे, नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण आहेत? तर याच्याबद्दल आपल्या मागच्या
प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. नटसम्राट हे नाटक विवा शिरवाडकर यांनी लिहिले. आपल्याला मागच्या परीक्षामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता. विवा शिरवाडकर किंवा विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज असं आपण त्यांना, कुसुमाग्रज या नावाने आपण त्यांना ओळखतो. तर हे जे नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक त्यांनी लिहिलेलं होतं. तर याचं उत्तर काय असणार आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे लेखक आहेत. त्याच्यातला 25वा प्रश्न आहे, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली? तर याचं उत्तर काय आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यामध्ये केलेली होती. तर अशा पद्धतीने आज आपण पहिले 25 प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उरलेल्या सर्व प्रश्नांच्या बद्दल चर्चा करणार आहोत. आपण 3 सप्टेंबरपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. 3 सप्टेंबरपासून ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये असतील. ते तुमच्याकडे तुमच्या परीक्षेपर्यंत म्हणजे पोलीस भरतीपर्यंत तुमच्याजवळ राहतील. क्लासचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या क्लासच्या ॲपमध्ये ते तुमच्या परीक्षेपर्यंत तुम्ही लेक्चर्स ते कधीही पाहू शकता. याच्यामध्ये मराठी असेल, मराठी त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन या 4ही विषयाचे सर्व लेक्चर्स त्यामध्ये असतील. एक साधारणपणे 120+ लेक्चर्स, त्याच्यानंतर नोट्स आणि टॉपिक वाईज आणि एंटायर सिलेबसवर टेस्ट असं सर्व मिळून जर तुम्ही त्या बॅचला प्रवेश घेतलात तर तुम्हाला 5,000 रुपये त्याची फीज आहे. जर तुम्हाला फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स हवे असतील तर ही फीज 3,000 रुपये आहे. फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स हवे असतील, लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे नसतील, तुम्ही जिथे आहात तिथे कुठल्याही वेळेला तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर याच्यासाठी फीज आहे 3,000 रुपये. लाईव्ह लेक्चरची बॅच जर अटेंड करायची असेल, लाईव्ह लेक्चरमध्ये फक्त फरक काय पडतो की ॲक्च्युअल शिक्षक तुमच्या समोर अगदी इंटरॅक्शन वगैरे होत असतात. शिक्षक समोर असतात. तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही थेट त्या विचारू शकता. त्याचबरोबर रोजच्या रोज जे शिकवलेला भाग आहे त्याच्यावरची वर्कशीट तुम्हाला सोडवायला दिली जाते. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका वगैरे यांचं विश्लेषण त्याच ठिकाणी घेतलं जातं. त्याचा थोडासा बेनिफिट जास्त मिळतो. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कधी बघू शकता. तुम्हाला त्याच्यात नोट्स असतील किंवा त्याचबरोबर सर्व टेस्ट वगैरे आहेत ह्या तुम्हाला त्या ॲपमध्ये पूर्ण मिळतील. संपूर्ण नोट्स ज्या आहेत, जवळजवळ आपल्या 350 पानाच्या नोट्स आहेत, मराठी व्याकरणाच्या नोट्स आहेत. अशा सर्व प्रकारचं पूर्ण जे हे पॅकेज आहे ते 5,000 रुपयामध्ये आहे. त्याची आता नावनोंदणी चालू आहे. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी त्यास तुम्ही प्रवेश घेऊ शकता. धन्यवाद. आपण उर्वरित प्रश्न पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.